Hello everyone, welcome in SRG Technical. In this video, in this lecture, we will going to see syllabus topic 2.3 concept of routine maintenance, preventive maintenance and breakdown maintenance. आता रूटीन मेंटेनन्स म्हणजे नियमित देखभाल, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजेच प्रतिबंधात्मक देखभाल अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे बिघाडातील देखभाल, बिघाड झाल्यानंतरची देखभाल. ही कन्सेप्ट काय आहे ते आपण युनिट नंबर 2 सिलेबस टॉपिक 2.3 या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. देअर शुड बी अ परफेक्ट एक्सरसाइजिंग ऑफ दिस मेंटेनन्स प्रोग्राम. ओके, इथं परफेक्ट एक्सरसाइजिंग करून घेतलेलं आहे मेंटेनन्स प्रोग्रामचा, देखभालीचे कार्यक्रमांचा. पाहू शकतो फर्स्ट आपण 2.3.1 रूटीन मेंटेनन्स, नियमित देखभाल. MSBTच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे या टॉपिकवरती. समर 13, विंटर 13, समर 14, समर 15. डिस्क्राईब रूटीन मेंटेनन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. रूटीन मेंटेनन्स म्हणजे काय ते योग्य त्या उदाहरणावरून डिस्क्राईब करा. एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर डेव्हलपिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल. एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर डेव्हलपिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल. प्रतिबंधात्मक देखभालाचे वेळापत्रक डेव्हलप करण्याचे, तयार करण्याची प्रोसिजर एक्सप्लेन करा. एक्सप्लेन रूटीन मेंटेनन्स. नियमित देखभाल म्हणजे काय एक्सप्लेन करा. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न MSBTच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. सो लेट अस सी रूटीन मेंटेनन्स म्हणजे काय पाहूया. ॲज द नेम सजेस्ट, नावावरूनच असं लक्षात येते की इट इज द मेंटेनन्स ॲज रूटीन वर्क. हे नेहमीच्या कामाचं मेंटेनन्स आहे, देखभाल आहे. दॅट इज डेली वर्क. सो रूटीन मेंटेनन्स इज अ ओव्हरऑल डेली मेंटेनन्स ऑफ दी मशीन. हे दररोजच काम आहे म्हणून नियमित देखभाल रूटीन मेंटेनन्स इज अ ओव्हरऑल डेली मेंटेनन्स. ओव्हरऑल दररोजचे देखभाल आहे मशीनचे. आफ्टर द स्टॉपेज ऑफ द मशीन ऑन द अर्लियर डे, द नेक्स्ट डे द मशीन इज टू बी नीटली क्लीनड टू रिमूव्ह डर्ट, डस्ट, नियर वेस्टेज, स्क्रॅप्स. ओके, म्हणजेच काय की मशीन एकदा स्टॉपेज झाली, एखाद्या दिवशी जर मशीन स्टॉपेज झाली, आपण दुसऱ्या दिवशी काय करतो, त्याला नीटली क्लीन करतो. टू रिमूव्ह डस्ट, त्याच्यावरील धूळ, घाण, वेस्टेजेस किंवा स्क्रॅप जे आहे ते रिमूव्ह करतो, आपण क्लीन करतो. फॉर क्लिनिंग, स्वच्छतेसाठी. अ सॉफ्ट क्लॉथ, ओके, एखादा मऊ कापड. ब्रूम, व्हॅक्यूम क्लीनर, ब्लोअर मे बी यूज्ड, तिथं आपण कदाचित ह्या गोष्टी वापरतो. चेक द स्विचेस, स्टार्टर्स, इंडिकेटर्स नीटली बिफोर स्टार्टिंग मशीन. मशीनला पुन्हा स्टार्ट करण्या अगोदर स्विचेस, स्टार्टर्स, इंडिकेटर्स हे एकदा योग्य त्या पद्धतीने चेक केले गेले पाहिजेत. इन डेली रुटीन वर्क, दररोजच्या नेहमीच्या कामामध्ये करंट, व्होल्टेज, पॉवर मे बी पिरियडिकली ऑब्झर्वड. ओके, दररोजच्या कामामध्ये करंट, व्होल्टेज, पॉवर हे आपण पिरियडिकली ऑब्झर्व केलं पाहिजे. ऑर नोटेड अँड अ रेकॉर्ड मे बी केप्ट फॉर सर्टन पर्पज. आणि काही निश्चित कालावधीसाठी, निश्चित हेतूसाठी आपण ते रेकॉर्ड जतन केले पाहिजेत, ठेवले पाहिजेत. हे रूटीन मेंटेनन्स. ओके, या गोष्टी रूटीन मेंटेनन्समध्ये येतात. नेक्स्ट आहे अर्थ कनेक्शन मस्ट बी चेक्ड टू अवॉइड शॉक फ्रॉम लिकेज करंट. अर्थिंगचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा चेक केलं गेलं पाहिजे. लिकेज करंटपासून जो शॉक मिळतो तो टाळण्यासाठी. व्हाईल मशीन इज वर्किंग, ज्यावेळी मशीन काम करत असते, थर्मल कंडिशन्स मस्ट बी असर्टन्ड. ओके, त्याचे जे काही थर्मल कंडिशन्स आहेत, उष्णतेच्या कंडिशन्स आहेत, त्या निश्चित असल्या पाहिजेत. बाय चेकिंग टेम्परेचर, तापमान चेक करून. एक्सेसिव्ह टेम्परेचर मे डॅमेज द इन्सुलेशन. अधिकचं जर तापमान मशीनमध्ये होत असेल तर तो इन्सुलेशनला डॅमेज करू शकतो, हानी करू शकतो. फॉर मेकॅनिकल स्टॅबिलिटी, यांत्रिकी स्थिरतेसाठी ऑफ द मशीन, मशीनच्या यांत्रिकी स्थिरतेसाठी. सी दॅट वर्किंग इज नॉइजलेस. ओके, हे पहा की वर्किंग कसं असलं पाहिजे, नॉइजलेस असलं पाहिजे. व्हायब्रेशन्स लेस, म्हणजेच काय, तिथे कंप नसायला हवेत, कोणतेही व्हायब्रेशन्स नसायला हवेत. इफ नॉट, टेक इट फॉर नेसेसरी करेक्शन, रिपेअर्स, मेंटेनन्स. ओके, जर काही नाही केलं, नेसेसरी आवश्यक त्या करेक्शन्स किंवा रिपेअर्स नाही केल्या तर देखभालीला येऊ शकते. ओके, म्हणजे मेंटेनन्सला येऊ शकतात मशीन. सो म्हणून रूटीन मेंटेनन्स इज टू चेक डेली इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल स्टेबल कंडिशन्स. ओके, नियमित देखभालीमध्ये काय येतं, इज टू चेक
डेली इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल स्टेबल कंडिशन्स. सेकंड टाईप आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. सिलेबस टॉपिक 2.3.2 प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक देखभाल. समर 13, विंटर 13, समर 15 या MSBTच्या परीक्षेमध्ये या टॉपिकवरती प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स या टॉपिकवरती काही प्रश्न विचारले आहेत. डिस्क्राईब प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. प्रतिबंधात्मक देखभाल म्हणजे काय हे योग्य त्या उदाहरणावरून डिस्क्राईब करा. एक्सप्लेन रुटीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, आता इथं जोडून शब्द आलेले आहेत. रुटीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, नियमित देखभाल पण आणि प्रतिबंधात्मक देखभाल पण काय आहेत ट्रान्सफॉर्मरचे ते एक्सप्लेन करा. अशा पद्धतीचा प्रश्न समोर 2015च्या परीक्षेमध्ये विचारला होता. इन ऑर्डर दॅट, त्यानुसार की मेजर फॉल्ट्स नॉट टू डेव्हलप इन फ्युचर. ओके, म्हणजेच मोठे फॉल्ट जे आहेत, मोठे दोष जे आहेत ते डेव्हलप होऊ द्यायचे नसतील तर इन फ्युचर भविष्यामध्ये. अँड टू प्रिव्हेंट फ्रॉम बर्निंग आउट, आणि मशीन खराब होण्यापासून, मशीन जळण्यापासून जर वाचवायचे असेल तर डॅमेजेस, ब्रेकडाऊन एट्सेट्रा. ओके, मशीनला डॅमेज किंवा हानी होऊ नये म्हणून, आणि ब्रेकडाऊन म्हणजे बंद पडू नये म्हणून, एट्सेट्रा इत्यादी. अ ड्यू केअर, ओके, अगोदरच एक काळजी घेतलेली असते, इज टेकन बाय प्रिपेरिंग अ प्लॅनड शेड्यूल. ओके, अ ड्यू केअर आवश्यक ती काळजी घेतलेली असते, प्रिपेरिंग म्हणजेच तयार करून, प्लॅनड शेड्यूल एक प्लॅनड वेळापत्रक तयार करून, कशाचे, मेंटेनन्सचे. विच कॅन बी कॉल्ड प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रतिबंधात्मक देखभालीचे कार्यक्रम देखभालीचे वेळापत्रक. फॉर डिफरंट मशीन्स लाईक रोटेटिंग मशीन्स, जनरेटर्स, मोटर्स अँड स्टॅटिक मशीन्स. ओके, वेगवेगळ्या मशीनसाठी जसे की रोटेटिंग मशीन्स म्हणजेच जनरेटर, मोटर्स अँड स्टॅटिक मशीन्स म्हणजेच ट्रान्सफॉर्मर्स. ओके, मेंटेनन्स शेड्यूल चार्ट्स आर प्रिपेअर्ड. त्याच्यासाठी आपण देखभालीचं वेळापत्रक असलेला चार्ट हा आपण प्रिपेअर करतो, तयार करतो. दिस चार्ट्स आर डिस्प्लेड अँड द मेंटेनन्स शेड्यूल इज एक्सरसाइज्ड अँड फॉलोड. हे चार्ट दिसायला हवेत, डिस्प्लेड केलेले असायला हवेत, आणि मेंटेनन्स शेड्यूल इज एक्सरसाइज्ड अँड फॉलोड. ओके, आणि देखभालीचं जे वेळापत्रक आहे त्याचं आपण एक्सरसाइजिंग घेतलं पाहिजे आणि त्याला फॉलो केलं पाहिजे. इन दिस शेड्यूल द प्रोग्राम ऑफ मेंटेनन्स इज डिक्लेअर्ड लाईक. ओके, ह्या वेळापत्रकामध्ये प्रोग्राम आहे देखभालीचा तो अशा पद्धतीनं डिक्लेअर केलेला असताना पाहिजे की खालील टेबलमध्ये दिलेला आहे. सिरियल नंबर, इन्स्पेक्शन फ्रिक्वेन्सी, तपासणीची वारंवारता, केव्हा केव्हा तपासले गेलेलं आहे मशीन. सिरियल नंबर 1, 2, 3 हा एक कॉलम असेल. इन्स्पेक्शन फ्रिक्वेन्सीचा एक कॉलम असेल. ॲटम टू बी इन्स्पेक्टेड, कोणकोणते ॲटम्स आपण इन्स्पेक्टेड केले, तपासणी केले. इन्स्पेक्शन नोट्स, ओके, कोणत्या बाबतीसाठी काय इन्स्पेक्शन केलेत किंवा इन्स्पेक्शन करताना काय फॉल्ट्स आढळून आले का ते लिहिण्यासाठी इन्स्पेक्शन नोट्स आहे. ॲक्शन ऑफ मेंटेनन्स, ओके, देखभालीची आपण तिथे कोणती क्रिया केली तो सुद्धा तिथे नमूद करायचा आहे. फ्रिक्वेन्सी मे बी वीकली, ओके, म्हणजे तपासणीचं जे वारंवारता आहे किंवा मेंटेनन्सचं जे वारंवारता आहे तो वीकली आठवड्याला असायला हवा, मंथली, क्वार्टरली 3 महिन्यातून, इयरली 1 वर्षातून किंवा 5 वर्षातून, 5 इयरली एट्सेट्रा. ओके, हा आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ओके, पहा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कशासाठी करतात. इन ऑर्डर दॅट मेजर फॉल्ट नॉट टू डेव्हलप इन फ्युचर, भविष्यात कोणतेही मोठे दोष निर्माण होऊ नये. अँड टू प्रिव्हेंट फ्रॉम बर्निंग आउट, डॅमेजेस, ब्रेकडाऊन एट्सेट्रा, आणि मशीन जळण्यापासून, बंद पडण्यापासून आणि त्या मशीनला हानी होऊ नये याच्यासाठी एक ड्यू केअर घेतली जाते, म्हणजे आवश्यक ती काळजी घेतली जाते. बाय प्रिपेरिंग अ प्लॅनड शेड्यूल. ओके, एक प्लॅनड वेळापत्रक तयार करून मेंटेनन्सचा एक अगोदरच काळजी घेतली पाहिजे. विच कॅन बी कॉल्ड अ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, की ज्यालाच आपण काय म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स किंवा प्रतिबंधात्मक देखभालीचा कार्यक्रम, वेळापत्रक असे म्हणतो. ठीक आहे. नाव सिलेबस टॉपिक 2.3.3 ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे बिघाडातील देखभाल. ओके, ब्रेकडाऊन म्हणजे बिघाड झाल्यानंतरचा जो देखभाल घेतो आपण त्याला ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणतात. MSBT विंटर 12, समर 13, विंटर 13, समर 14, समर 16. द क्वेश्चन इज आस्क्ड ऑन दिस टॉपिक. एक्सप्लेन ब्रेकडाऊन मेंटेनन्स. एक्सप्लेन ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजेच बिघाडातील देखभाल म्हणजे काय ते एक्सप्लेन करा. विंटर 12, समर 13, विंटर 13, समर 14. द क्वेश्चन इज आस्क्ड on this topic for MSBT exam. Breakdown maintenance. So let us see what is breakdown maintenance. As the title name suggests, okay,
नावावरूनच असं लक्षात येते की दिस मेंटेनन्स इज इसेन्शियल. हे देखभाल गरजेचं आहे इन केस ऑफ फेल्युअर ऑफ मशीन ॲक्टिव्हिटी, ब्रेकडाऊन इन ऑपरेशन ऑफ मशिनरी. ओके, ब्रेकडाऊन म्हणजे यंत्रातील बिघाड होणे. यंत्रातील बिघाड झाल्यानंतर जे आपण देखभाल करतो तो म्हणजेच काय, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. आणि हे अतिशय गरजेचं आहे इन केस ऑफ फेल्युअर. जर का एखादी मशीन फेल गेली ऑपरेशन होण्यापासून किंवा अपयश आलं त्या मशीनला त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा त्याच्या यंत्रामध्ये बिघाड आला, ओके, इन ऑपरेशन ऑफ मशिनरी, त्यावेळी आपण जे देखभाल करतो, मेंटेनन्स करतो, हे गरजेचं आहे अतिशय. ओके, फेल्युअर ऑफ मशिनरी मे टेक प्लेस ड्यू टू सिरियस इलेक्ट्रिकल ऑर मेकॅनिकल फॉल्ट. मशीन अपयश आलेलं आहे याचा अर्थ तो सिरियस इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल दोष असू शकतो. इलेक्ट्रिकल फॉल्ट मे बी ड्यू टू शॉर्ट सर्किट. ओके, इलेक्ट्रिकलचे जे दोष आहेत ते कदाचित शॉर्ट सर्किटमुळे असू शकतात किंवा ओव्हर हिटिंगमुळे असू शकतात किंवा फेल्युअर ऑफ इन्सुलेशन, आवरण कमकुवत झाल्यामुळे, अर्थ फॉल्टमुळे असू शकतात. मेकॅनिकल फॉल्ट्स मे बी ड्यू टू डॅमेजेस ऑफ पार्ट्स. ओके, आणि मेकॅनिकल यांत्रिकीचे दोष आहेत ते कशामुळे असू शकतात, कदाचित डॅमेजेस ऑफ पार्ट्स, बेरिंग जाम झाल्यामुळे, फेल्युअर ऑफ कूलिंग सिस्टम फेल गेल्यामुळे, क्लॉगिंग ऑफ व्हेंटिलेटिंग डक्ट्स. क्लॉगिंग म्हणजे अडकणे, व्हेंटिलेटिंग डक्ट्समध्ये काहीतरी अडकल्यामुळे. ओके, मच मोर डेव्हिएशन इन द एअर गॅप्स. मच मोर डेव्हिएशन म्हणजे अधिकचा फरक, एअर गॅपमध्ये अधिकचा फरक आल्यामुळे, बिटवीन रोटेटिंग अँड स्टॅटिक पार्ट. ओके, आता मोटरमध्ये स्टेटर आणि रोटरच्यामध्ये एक ठराविक गॅप असतो, एअर गॅप. ओके, ठीक आहे, ठराविक एअर गॅप जोपर्यंत आहे तोपर्यंत फ्लक्सचं रोटेशन त्याच्यामध्ये होत राहतं. परंतु जर एअर गॅप मच मोर डेव्हिएशन आला, अधिकचा जर एअर गॅप आला, तर काय होऊ शकणार आहे, तर तिथे मशीन बिघाड होऊ शकते. ओके, फेल्युअर होऊ शकते. लुझिंग ऑफ स्टॅम्पिंग्स ऑफ आयर्न कोर्स एट्सेट्रा. ठीक आहे, लुझिंग ऑफ स्टॅम्पिंग्स ऑफ आयर्न कोर्स एट्सेट्रा याच्यामुळे सुद्धा मेकॅनिकल फॉल्ट तिथे येऊ शकतो. आफ्टर सच हॅपनिंग्स, अशा काही घटनांनंतर, द मशीन इज कम्प्लिटली शटडाऊन. ओके, मशीन काय होते, तिथे बंद होते, कम्प्लिटली शटडाऊन होते. अँड इमिजिएटली टू बी टेकन फॉर इन्स्पेक्शन. ओके, मशीन तिथे शटडाऊन करा म्हणजे बंद करतो आपण. अँड इमिजिएटली, त्वरित आपण मशीनला इन्स्पेक्शनसाठी घेतो, तपासणीसाठी घेतो. सेकंड आहे फॉल्ट फाइंडिंगसाठी घेतो. अँड रिपेअर्स सो दॅट कंटिन्युटी ऑफ वर्किंग कॅन बी ब्राउट बॅक इज अ शॉर्टर पिरियड टू अवॉइड फर्दर शटडाऊन्स. ओके, आणि त्वरित आपण तिथे रिपेअर्सला घेतो जेणेकरून कामामध्ये कंटिन्युटी येईल, सातत्य येईल. कॅन बी ब्राउट बॅक म्हणजे पुन्हा आपण कामामध्ये सातत्य मिळवण्यासाठी आपण मशीन त्वरित इन्स्पेक्शनला घेतो, फॉल्ट फाइंडिंगला घेतो. इज अ शॉर्टर पिरियड काही कमी कालावधीमध्ये, टू अवॉइड फर्दर शटडाऊन्स. ओके, पुढील मशीनचे बंद पडण्यापासून टाळण्यासाठी आपण त्या शॉर्टर पिरियडमध्ये मशीनला त्वरित इन्स्पेक्शन आणि फॉल्ट फाइंडिंग किंवा रिपेअर्समध्ये आणतो. सी दॅट टू अवॉइड सच हॅपनिंग्स. इथे पहा की असे काही घटना टाळण्यासाठी इन्सुलेशन इज इन टॅक. ओके, इन्सुलेशन इज इन टॅक इफ नॉट मेक नेसेसरी रिप्लेसमेंट. इन्सुलेशनला तिथे व्यवस्थित जोडून घेतलं पाहिजे. इन्सुलेशन इज इन टॅक इफ नॉट मेक नेसेसरी रिप्लेसमेंट. जर का त्याला रिप्लेसमेंट करण्याची आवश्यकता नसेल तर. टॅक करणे म्हणजे जोडून घेणे. ओके, जोडून टाकणे. सी फ्री मोशन्स ऑफ रोटेटिंग पार्ट्स. ओके, सी फ्री मोशन्स ऑफ रोटेटिंग पार्ट्स इफ नॉट टेक मेंटेनन्स, रिपेअर्स, स्टेप, ग्रीजिंग, ऑइलिंग एट्सेट्रा. सी फ्री मोशन्स ऑफ रोटेटिंग पार्ट्स. रोटेटिंग पार्ट्सचं फ्री मोशन तिथं पाहिलं गेलं पाहिजे. इफ नॉट टेक मेंटेनन्स, जर का देखभाल घेतली नसेल तर, रिपेअर्स केलं नसेल तर, ग्रीसिंग, ऑइलिंग केलं नसेल तर. ओके, आपण रोटेटिंग पार्ट्स चेक करू शकतो ना. ओके, चेक युनिफॉर्म एअर गॅप. ओके, एक समान एअर गॅप आहे का नाही हे चेक करा बिटवीन स्टार्टिंग अँड रोटेटिंग गिअर्स. टायटन द लूज बोल्ट्स असतील मशीनचे, मोटर्सचे, तर ते टाईट करा. नट, पार्ट्स, टर्मिनल्स एट्सेट्रा. एअर सर्क्युलेशन सिस्टम, कूलिंग सिस्टम बी रिपेअर्ड. एअर सर्क्युलेशन सिस्टम असेल तिथे किंवा कूलिंग सिस्टम असेल त्यालासुद्धा रिपेअर करा. ओके, अशा पद्धतीनं हा आहे तो ब्रेकडाऊन मेंटेनन्स आपण पाहिला. सिलेबस टॉपिक 2.3.4 प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स. प्रिडिक्टिव्ह म्हणजे भविष्यसूचक देखभाल.
This maintenance is also called as condition based maintenance. Okay, this maintenance is also called as कंडिशन बेस्ड, म्हणजे अट आधारित. एखादी अट असेल तरच मेंटेनन्स ते केलं गेलं पाहिजे. प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स, मेंटेनन्स परफॉर्म्ड बेस्ड ऑन नोन अँड एक्सपेक्टेड बिहेवियर. ओके, याचं जे देखभाल आहे ते परफॉर्म केलं जातं बेस्ड म्हणजे च्या आधारे ऑन नोन अँड एक्सपेक्टेड बिहेवियर. ओके, एक्सपेक्टेड बिहेवियर म्हणजे अपेक्षित वर्तन. कंडिशन अँड हिस्ट्री ऑफ द मशीन, मशीनची सद्यस्थिती आणि हिस्ट्री ऑफ द मशीन इज कॉल्ड कंडिशन बेस्ड प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. यालाच आपण काय म्हणतो, अट आधारित प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. अट आधारित प्रतिबंधात्मक देखभाल यालाच आपण प्रिडिक्टिव्ह म्हणजे भविष्यसूचक देखभाल असे म्हणतो. दिस मेंटेनन्स इज परफॉर्म्ड आफ्टर वन और मोर इंडिकेटर्स शो दॅट द इक्विपमेंट इज गोइंग टू फेल और परफॉर्मन्स ऑफ द इक्विपमेंट इज डिटेरिओरेटिंग. ओके, तर इथे पाहू शकतो आपण दिस मेंटेनन्स, हे जे मेंटेनन्स आहे प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स इज परफॉर्म्ड आफ्टर वन और मोर इंडिकेटर्स. एखादे दुसरे जर लक्षणे दिसली की मशीन ज्यावेळी आता बंद होणार आहे, एवढे एखादे दुसरे किंवा जर लक्षणे दिसले तर आपण एक मेंटेनन्स करतो, देखभाल करतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स, भविष्यसूचक मेंटेनन्स. ओके, गोइंग टू फेल और परफॉर्मन्स ऑफ द इक्विपमेंट इज डिटेरिओरेटिंग म्हणजे बिघाड होत आहे. डिटेरिओरेटिंग म्हणजेच बिघाड होत असणे. कंडिशन्स बेस्ड मेंटेनन्स वॉज इंट्रोड्यूस्ड टू ट्राय टू मेंटेनन्स द करेक्ट इक्विपमेंट ॲट राईट टाईम. कंडिशन बेस्ड मेंटेनन्स म्हणजे अट आधारित जे देखभाल आहे, वॉज इंट्रोड्यूस्ड टू ट्राय टू मेंटेन द करेक्ट इक्विपमेंट ॲट द राईट टाईम. बाय ऑब्झर्विंग द स्टेट ऑफ द सिस्टीम नोन ॲज कंडिशन मॉनिटरिंग दिस मेंटेनन्स इज डन. ओके, बाय ऑब्झर्विंग म्हणजे देखरेख करून, द स्टेट ऑफ द सिस्टम प्रणालीची जी स्थिती आहे, नोन ॲज कंडिशन मॉनिटरिंग त्यालाच आपण अट देखरेख असं म्हणतो. दिस मेंटेनन्स इज डन. ओके, प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स तरच केलं जातं. ओके, सद्यस्थिती पाहून. यालाच आपण भविष्यसूचक किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स असे सुद्धा म्हणतो. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे पहा. ह्या वरील तिन्ही मेंटेनन्सचे रुटीन मेंटेनन्स असेल, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असेल किंवा प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा ब्रेकडाऊन मेंटेनन्स असेल, याचे ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. बेटर क्वालिटी, अलाव प्रीएम्प्टिव्ह करेक्टिव्ह पोझिशन. प्रीएम्प्टिव्ह करेक्शन ॲक्शन म्हणजेच काय, पूर्वसुधारक कृती. याच्यामध्ये पूर्वसुधारक कृती आपण करू शकतो, हा फायदा आहे. बेटर क्वालिटी आहे. डिक्रीज इन कॉस्ट फॉर पार्ट्स अँड लेबर्स. डिक्रीज इन कॉस्ट फॉर पार्ट्स अँड लेबर्स. डिक्रीजेस प्रोसेस डाऊन टाईम. ओके, डिक्रीजेस प्रोसेस डाऊन टाईम, वेळेच्या आधीच्या प्रक्रिया हा कमी करतो. इम्प्रूव्ज वर्क्स अँड एन्व्हायरमेंट सेफ्टी. इम्प्रूव्ज वर्कर्स अँड एन्व्हायरमेंट सेफ्टी. इम्प्रूव्ज वर्कर्स मोरल. ओके, जे कामगारांचं मनोबल आहे तो इम्प्रूव्ह करतो, वाढवतो. अबाउट 10% कॉस्ट सेविंग ओव्हर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्रोग्राम. ओके, 10% कॉस्ट सेविंग आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कार्यक्रमाच्या. इन्क्रीज कॉम्पोनंट ऑपरेशनल लाईफ. कॉम्पोनंट ऑपरेशन जे आहे त्याची लाईफ इथे इन्क्रीज होते. डिसॲडव्हान्टेजेस, इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट इन स्टाफ ट्रेनिंग. इन्क्रीजेस इन्व्हेस्टमेंट इन स्टाफ ट्रेनिंग. याच्यामध्ये स्टाफ ट्रेनिंगसाठी जे इन्व्हेस्टमेंट लागणार आहे त्याच्यामध्ये वाढ होते. सेविंग्स पोटेन्शियल आर नॉट रेडिली सीन बाय मेंटेनन्स. इट इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट इन डायग्नोस्टिक इक्विपमेंट्स. डायग्नोस्टिक इक्विपमेंट जे आहे त्याच्यामध्ये तो इन्क्रीज करतो. ओके, सिलेबस टॉपिक 2.3.5 कंपॅरिझन बिटवीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, आता कंपॅरिझन करायचं आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच काय, प्रतिबंधात्मक देखभाल, आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजेच बिघाडातील देखभाल. याच्यातील आपण कंपॅरिझन पाहूया. सिरियल नंबर 1, पॉईंट ऑफ कंपॅरिझन. डेफिनेशन, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सची डेफिनेशन आहे, ब्रेकडाऊन मेंटेनन्सची डेफिनेशन आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय पहा, मेंटेनन्स कॅरिड आउट ॲट प्री डिटरमाइंड इंटरवल्स. ओके, प्री डिटरमाइंड इंटरवल्समध्ये आपण, प्री डिटरमाइंड म्हणजे अगोदर माहीत असलेले. ओके, मेंटेनन्स कॅरिड आउट ॲट प्री डिटरमाइंड इंटरवल्स intended to reduce possibility of failure of machine, failure of machinery. यालाच आपण काय म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय, मेंटेनन्स इसेन्शियल इन केस ऑफ फेल्युअर
मेंटेनन्स इसेन्शियल इन केस ऑफ फेल्युअर ऑफ मशीन, ॲक्टिव्हिटी ब्रेकडाऊन इन ऑपरेशन ऑफ मशिनरी, यालाच आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स असे म्हणतो. सेकंड पॉईंट ऑफ कम्पॅरिझन आहे व्हेन टू एक्झिक्यूट, केव्हा आपण हे अंमलात आणलं पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असेल किंवा ब्रेकडाऊन मेंटेनन्स असेल. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स पहा कॅरीड आउट ॲट रेग्युलर इंटरवल्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हे रेग्युलर इंटरवल्समध्ये कॅरी केलं पाहिजे. आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स जो आहे कॅरीड आउट वेन मशीन फेल्स टू वर्क, आणि ज्यावेळी मशीन बंद पडेल त्यावेळी ब्रेकडाऊन मेंटेनन्स हे कॅरी आउट करतात, ओके, एक्झिक्यूट करतात. थर्ड पॉईंट ऑफ कम्पॅरिझन आहे ऑब्जेक्टिव्स. हेतू काय आहेत पहा, उद्दिष्ट काय आहेत. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज बेटर दॅन क्युअर. ओके, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच प्रिव्हेंशन जे आहे, प्रिव्हेंशन म्हणजे काळजी करणे किंवा प्रतिबंध करणे, बेटर दॅन क्युअर. क्युअर म्हणजे बरे करण्यापेक्षा. ओके, आधीच प्रतिबंध केलेलं हे चांगलं आहे. ठीक आहे. थर्ड आहे ब्रेकडाऊन मेंटेनन्स पॉईंट ऑफ कम्पॅरिझन, टू ब्रिंग बॅक द मशीन इन टू सर्व्हिस ॲज फास्ट ॲज पॉसिबल विदाउट लुकिंग इन टू कॉज ऑफ फेल्युअर. ओके, मशीनला लवकरात लवकर सर्व्हिसमध्ये आणणे हे उद्दिष्ट आहे ब्रेकडाऊन मेंटेनन्सचं, विदाउट लुकिंग इन टू कॉज ऑफ फेल्युअर. ओके, म्हणजे बंद पडण्याचं कारण पाहत बसण्यापेक्षा मशीनला लवकरात लवकर सर्व्हिसमध्ये आणणे हे उद्दिष्ट आहे ब्रेकडाऊन मेंटेनन्सचं. फोर्थ आहे पॉईंट ऑफ कम्पॅरिझन डाऊन टाईम. ओके, डाऊन टाईम म्हणजेच चांगल्या स्थितीतील यंत्रे त्यातील दोषामुळे किंवा नीट काळजी न घेतल्यामुळे न चालणे, यालाच आपण डाऊन टाईम म्हणतो. ठीक आहे, डाऊन टाईम. आता प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच्या बाबतीत पहा सम केसेस, याच्यामध्ये काही केसेस असू शकतात. इवन ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये पहा कॅन नॉट से डिपेंड्स ऑन सिव्हिरिटी ऑफ फॉल्ट्स. ओके, हे याच्यामध्ये सांगू शकत नाही आपण, तो फॉल्टच्या दोषातील तीव्रतेवरती अवलंबून आहे. फिफ्थ पॉईंट ऑफ कम्पॅरिझन डिले म्हणजे उशिरा. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स पहा इन केस ऑफ अर्जंट बल्क रिक्वायरमेंट ऑफ प्रोडक्शन रेट, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कॅन बी डिलेड. इन केस ऑफ अर्जंट बल्क रिक्वायरमेंट, जर मोठी रिक्वायरमेंट असेल ऑफ प्रोडक्शन रेटच्या, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कॅन बी डिलेड. मग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजेच प्रतिबंधात्मक देखभालीमध्ये जरा डिले होऊ शकतो. ब्रेकडाऊन मेंटेनन्स पहा इट कॅन नॉट बी डिलेड ॲट एनी कॉस्ट. ब्रेकडाऊन मेंटेनन्स हे कोणत्याही कारणास्तव उशिरा होता कामा नये. ठीक आहे, डिले. पॉईंट ऑफ कम्पॅरिझन नंबर 5. नेक्स्ट आहे सिलेबस टॉपिक 2.3.6, कम्पॅरिझन बिटवीन रूटीन अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. आता रूटीन मेंटेनन्स नियमित देखभाल आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स, ओके, बिघाडातील देखभाल, याच्यातील फरक पहा इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा, जो की समर 18 MSBTच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कम्पॅरिझन बिटवीन रूटीन अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, सिलेबस टॉपिक 2.3.6. ओके, इथं पाहू शकता कम्पॅरिझन बिटवीन रूटीन अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. Serial number 1, routine maintenance, breakdown maintenance. As the name suggests, it is the maintenance as a routine work, that is daily work. So routine maintenance is a overall daily maintenance of the machine. ओके, नावावरूनच असं लक्षात येते की रुटीन मेंटेनन्स हे काय आहे, दररोजचं काम आहे. सो रुटीन मेंटेनन्स इज अ ओव्हरऑल डेली मेंटेनन्स ऑफ द मशीन. ओके, दररोजचं मेंटेनन्स आहे मशीनचं. त्याचबरोबर ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय पहा, ॲज द नेम सजेस्ट दिस मेंटेनन्स इज इसेन्शियल इन केस ऑफ फेल्युअर. ओके, हे मेंटेनन्स जे आहे, ब्रेकडाऊन मेंटेनन्स आहे, जे गरजेचं आहे, अतिशय अनिवार्य आहे इन केस ऑफ फेल्युअर ऑफ मशीन जर का फेल गेली असेल तर, मशीन जर ऑपरेट होत नसेल तर, ॲक्टिव्हिटी ब्रेकडाऊन इन ऑपरेशन ऑफ मशिनरी. ओके, मशीन जर बंदच पडली असेल तर. ठीक आहे. सेकंड पॉईंट ऑफ कम्पॅरिझन आहे इन डेली रुटीन वर्क करंट व्होल्टेज पॉवर मे बी पिरियडिकली ऑब्झर्व्ड ऑर नोटेड अँड रेकॉर्ड मे बी केप्ट फॉर सर्टन पर्पज. ओके, निश्चित हेतूसाठी याच्यातील दररोजचे जे व्होल्टेज करंट पॉवर असेल ते ऑब्झर्व करून नोट करून ठेवणे किंवा रेकॉर्ड करून ठेवणे हे कदाचित गरजेचं आहे डेली रुटीन वर्कमध्ये, किंवा डेली रुटीन वर्कमध्ये हे काम येतात. इलेक्ट्रिकल फॉल्ट्स मे बी ड्यू टू शॉर्ट सर्किट, ओव्हर हिटिंग, फेल्युअर ऑफ इन्सुलेशन, अर्थ फॉल्ट एक्सेट्रा. इलेक्ट्रिकल फॉल्ट्स मे बी, तर ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये पहा इलेक्ट्रिकल फॉल्ट जे आहेत ते कदाचित ड्यू टू शॉर्ट सर्किट, ओव्हर हिटिंग, फेल्युअर ऑफ इन्सुलेशन, अर्थ फॉल्ट याच्यामुळे होऊ शकतात. थर्ड पॉईंट ऑफ कम्पॅरिझन आहे चेक द स्विचेस, स्टार्टर्स, इंडिकेटर्स नीटली बिफोर स्टार्टिंग द मशीन. हे रुटीन मेंटेनन्समध्ये येतो. पॉईंट ऑफ कम्पॅरिझन, चेक द स्विचेस, स्टार्टर्स, इंडिकेटर्स नीटली बिफोर स्टार्टिंग मशीन्स. ओके,
मशीनला स्टार्ट करण्या अगोदर स्विचेस, इंडिकेटर्स, स्टार्टर्स हे व्यवस्थित चेक केले गेले पाहिजेत. ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये फेल्युअर ऑफ मशीन मे टेक प्लेस ड्यू टू सिरियस इलेक्ट्रिकल ऑर मेकॅनिकल फॉल्ट्स. मशीन बंद पडले याचा अर्थ काय की सिरियस तिथे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल फॉल्ट तिथे दोष आलेला आहे. नेक्स्ट पॉईंट ऑफ कंपॅरिझन आहे पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 4. फॉर मेकॅनिकल स्टॅबिलिटी of machine, see that the working is noiseless, vibrationless. If not, take it for necessary correction, repairs, maintenance. ओके, यांत्रिकी स्थिरतेसाठी मेकॅनिकलचे नॉइजलेस ऑपरेशन पहा किंवा त्याच्यातून कंप नाही झाला पाहिजे, म्हणजेच व्हायब्रेशन्स नाही झाले पाहिजेत. इफ नॉट टेक इट फॉर नेसेसरी करेक्शन, याच्यामध्ये जर आवश्यक ते करेक्शन्स आपण नाही घेतले तर मशीन काय होऊ शकते, देखभालीला येऊ शकते. हे रुटीन वर्कमध्ये पाहिलं गेलं पाहिजे. पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 4. Point of comparison number 4. In breakdown maintenance, mechanical fault may be due to damages of parts, bearing jamming, failure of cooling system, clogging of ventilation ducts, much more deviation in the air gaps between rotating and static parts, losing of stampings of iron cores, etc. Point of comparison number 5. After the stoppage of the machine on the earlier day, the next day the machine is to be neatly cleaned to remove dirt, dust, near wastage, scraps. For cleaning, a soft cloth, broom, vacuum, okay, vacuum cleaner, blower may be used. Point of comparison number 5 about breakdown maintenance is that after mechanical fault arises, the machine is completely shut down and immediately to be taken for inspection, fault finding and repairs, so that continuity of working can be brought back is a shorter period to avoid further shutdowns. Point of comparison number 6. Earth connection must be checked to avoid shock from leakage currents. Also, while machine is working, thermal conditions may be ascertained by checking temperature. Excessive temperature may damage the insulation. Point of comparison number 6. To avoid mechanical fault, check that insulation is intact. ओके, इन्सुलेशन इज इन टॅक, म्हणजे इन्सुलेशन जोडले गेले आहेत का नाही हे चेक करा. अवॉइड मेकॅनिकल फॉल्ट्स अवॉइड करण्यासाठी इट नॉट मेक नेसेसरी रिप्लेसमेंट. चेक युनिफॉर्म एअर गॅप्स बिटवीन स्टॅटिक अँड रोटेटिंग गिअर्स. टायटन लूज bolts, parts, nuts, terminals, etc. Air circulation system, cooling system should be repaired. Okay. Next syllabus topic 2.4. Procedure of developing preventive maintenance schedule. Preventive maintenance schedule डेव्हलप करण्याच्या प्रोसिजर काय आहेत हा सिलेबस टॉपिक 2.4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या सिलेबस टॉपिकवरती चर्चा केलेली आहे. सिलेबस टॉपिक 2.3 कन्सेप्ट ऑफ रुटीन मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय आपण समजावून घेतले. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.3.5 जो आहे कंपॅरिझन बिटवीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स तो पाहिला. त्यानंतर सिलेबस टॉपिक 2.3.6 कंपॅरिझन बिटवीन रुटीन अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट हा आपण पाहिला. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.4 प्रोसिजर ऑफ डेव्हलपिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल, प्रतिबंधात्मक देखभालीचं जे वेळापत्रक आहे ते तयार करण्याच्या पद्धती आपण सिलेबस टॉपिक 2.4 मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.